ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडून केले गेलेल्या युक्तिवादामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे आले आहेत आणि त्या आधारे हा कट किती व्यापक आहे ते सांगितलं गेलंय। निकम म्हणतात की वादाला सुरुवात झाली आहे ती 8 ऑक्टोबर पासून। तसंच त्यांचा हाही दावा आहे की मूळ वाद हा खंडणीचा होता जो वाढत गेला आणि हत्या झाली। खंडणीसाठी आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांच्या सोबत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांनी 2 कोटी रुपये मागितले। खंडणी द्या तोवर काम थांबवा असं या बैठकीमध्ये सांगितलं गेलं। पैसे मिळत नाहीत असं लक्षात येताच धमकी सत्र सुरू झालं। पहिली धमकी 26 नोव्हेंबर 2024 रोजी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या कार्यस्थळावर जाऊन दिली। त्यानंतर धमक्या सुरूच राहिल्या। हा सगळा विषय उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये मांडला आहे। प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे, यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला मोरक्या जो गँग लीडर सुदर्शन घुले आहे, हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे। जी आमची प्राथमिक भेट आहे ती या दरम्यानच म्हणजे या संबंधितच झाली की आजपासून खऱ्या अर्थानं हे सगळं चार्ज होणार आहे प्रकरण आजपासून न्यायालयामध्ये। आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी होणार आहेत ते सगळे आम्हाला काही जे मागण्या केल्या होत्या म्हणजे वकील साहेबांना, त्या मागण्यांची पूर्तता त्यांना केली जाईल। आणि इथून पुढं जे काही पुरावे आहेत, ज्या काही गोष्टी या चार्जशीटमध्ये आहेत त्या सादर करण्याचा विषय आता इथून पुढं राहणार आहे।